रामकृष्णारी मंडळी, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी आळू वडी थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केली। खूप रुचकर झाली, खूप छान झाली। तुम्हाला नक्की आवडणार आहे। त्यासाठी रेसिपीला शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग सुरुवात करूया। एक छोटा लिंबावडा मी चिंच गरम पाण्यात भिजत घातला होता। आता ते अर्धा तास भिजत घातल्यामुळे छान मऊ अशी ही भिजून तयार झाली आणि चाळणीने पुरण चाळतो ना आपण, त्या चाळणीने हिला पेस्ट तयार करून घेतली गाळून। त्याच्यामुळे काळी कचरा यातला निघाला आणि छान मऊसूद अशी पेस्ट मला मिळाली चिंचेची। तुम्हाला चिंच नसेल वापरायची ना तर अर्धा लिंबू किंवा एक लिंबू वापरला तरी चालतोय, लिंबाचा रस। आता वाटण तयार करून घेतले मी। तिखटाप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 चमचावर जिरं घेतलं आणि थोडी कोथिंबीर वाटणमध्ये टाकलेली। आता पाणी न टाकता छान वाटण तयार करून घेतलं याचं। आता आळूची पानं घेतलीत मी, त्यांना स्वच्छ धुवून घेतलीत, पुसून घेतलीत आणि त्यांची देठं काढून घेतलीत। छान गावरान पानं मिळाली, 2 गड्डे आणले होते मी। अशी काळी देठवाली आणायची, ज्याच्यामुळे घरात घशामध्ये जे खवखवतं ना ते होत नाही त्याचं, अशी गावरान पानं असल्यामुळे। आता त्यांच्या ज्या शिरा असतील ना जाड, त्या काढून घेतल्यात मी आणि जे मधलं देठ येतं ना ते असं लाटण्याने प्रेस करून घेतलं, ज्याच्यामुळे गुंडाळणी करताना अजिबात तुकडा पडत नाही त्याचा, छान असे पटपट रोल होतात। त्यामुळे असं सगळे पानं मी तयार करून घेतलीत लाटून। आता चिंचेचा कोड देखील आपला तयार आहे, वाटण तयार आहे आणि पानं देखील स्वच्छ करून तयार आहेत आपली। आता पीठ भिजवण्यासाठी घेतलं आहे मी, एकूण 1.5 वाटी बेसन पीठ घेतले। त्याच्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतले आणि 2 चमचे मी खोबरं बारीक करून घेतलं होतं मिक्सरला, ते घेतले। अर्धा चमचा हळद घेतली, 4 चमचे पांढरं तीळ घेतले, 1 चमचाभर धने पावडर घेतली मी आणि 1 चमचाभर लाल चटणी पावडर घेतली। चवीनुसार मीठ घेतले। जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ना ते टाकले आणि चिंचेचा कोळ टाकला आहे मी। चिंचेचा कोळ नसेल वापरायचा तुम्हाला तर ह्या स्टेजला अर्धा लिंबू वापरू शकता तुम्ही, त्याचा रस काढा। छोटा लिंबू असेल तर पूर्ण लिंबू वापरा। आता पाणी टाकून छान रसरशीत भिजून घ्यायचं हे पीठ आपल्याला। जास्त पातळ करायचं नाही पीठ, जर जास्त झालं ना तर जे आपण पानांना पीठ लावतो ना गुंडाळणी करताना, व्यवस्थित अशी घट्ट गुंडाळणी होत नाही त्याची आणि त्या वड्या अशा मोकळ्या मोकळ्या होतात, तुकडे पडतात त्याचे। आणि जास्त जर घट्टसर झालं ना तर हे पीठ रोल करताना किंवा पानांना पीठ लावताना असं दाटसर लेअर होतो त्याचा आणि आपली जी वडी येते ना ती अशी पिठूळ लागते, पानांची चव लागत नाही त्याला। त्यामुळे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, असं रसरशीत हे पीठ हवं आपलं, जेणेकरून हाताने पसरवताना पानांना छान असं पसरवलं गेलं पाहिजे पीठ। ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। आता रेग्युलर जे मी बनवते ना वेगळ्या पद्धतीने का म्हटली, जे नेहमी करतो ना जसं माझ्या आई किंवा सासूबाई करतात ना, त्या फक्त बेसन पीठ वापरतात आणि हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल चटणी पावडरची पेस्ट तयार करतात। खूप छान चवीला होतात त्या देखील। मी ह्या पद्धतीने पहिल्यांदाच करून पाहिल्या, खूप मस्त झाल्यात, आवडल्यात मला। हिरव्या मिरचीमुळे देखील चव छान आली आणि ज्याच्यात जे तांदळाचं पीठ टाकलं ना त्याच्यामुळे छान क्रिस्पीपणा आला आणि जे खोबरं घेतलं होतं ना मी, सुकं खोबरं, त्याला मिक्सरला तुकडे करून बारीक चुरा करून घेतला आहे, त्याच्यामुळे रवा टेक्स्चर आलं ह्या पिठाचं। ते रवा टेक्स्चरमुळे छान असे कुरकुरीत अशा ह्या वड्या झाल्यात, मस्त लागल्यात चवीला। खोबऱ्याच्या चवीमुळे मला खूप आवडल्यात। आता पानांना उलटं करून थोडं थोडं पीठ घेत बोटांनी हे पीठ पसरवायचं, म्हणजे छान एकसारखं सगळीकडे लागतं हे पीठ। आता ह्या स्टेजला जर आपलं हे पीठ घट्ट राहिलं असतं ना तर असं जाड लेअर लागला असता पिठाचा आणि जास्त पिठामुळे ही वडी पिठूळ लागते, अशी दाटरल्यागत होते घशामध्ये घट्ट पिठामुळे। आणि असं सैलसर पीठ असेल ना छान मस्त पटपट असं पसरवलं जातं आणि बारीक लेअर लागतो पिठाचा। आता तुम्ही पाहू शकता उलट पुलट करत असं उलटी पुलटी तोंड करून यांना मी एकमेकावर रचून घेतलेलीत आणि पीठ लावत त्यांना सेट करून घेतलेलीत। लहान मोठी पानं असल्यामुळे सगळ्यात मोठं पान मी खाली घेतलं आणि वरती छोटी पानं घेतलीत, कारण ती आत गुंडाळणीत येणार आहे, त्यामुळे आकार छान येतो। खालचं पान जर मोठं असेल ना आकार छान येतो वडीचा। आता पीठ लावून असं आजूबाजूच्या चारी बाजूच्या कड्या दुमडून घेतल्या आहेत मी, ज्याच्यामुळे जे कडेचे तुकडे येतात ना छान रोल, ते देखील छान येतात। वडी पाडताना असे तुकडे पडत नाही त्याचे। आता वडी करताना थोडी दाबून करायची, शक्य तेवढी घट्ट करण्याचा प्रयत्न करायचा। जर थोडंसं असं लेअरला पीठ लावलं ना आपण बारीक थर आणि मग तिला गुंडाळणी करायची, प्रत्येक लेअरला थोडं पिठाचा हात लावायचा, मग गुंडाळणी करायची, ज्याच्यामुळे छान अशी चिपकून बसते ही वडी, सुटत नाही शिजल्यानंतर। अशी दाबून घट्टसर ही वडी तयार होते। आता एकूण 12 पानं असल्यामुळे लहान मोठी पानं होती, मी एकूण 4 रोल तयार केलेले आहेत, सगळे एकूण भरपूर वड्या झाल्यात।
या पद्धतीने शेवटच्या लेअरला देखील थोडं पिठाचा हात लावल्यामुळे ते शेवटचं तोंड देखील असं दाबून होतं, म्हणजे अशी मोकळी होत नाही, ती अशी दाटसर घट्ट अशी वडी तयार होते कापल्यानंतर. आता सगळे रोल तयार झालेले आहेत. स्टीमरमध्ये पाणी उकळल्यानंतर हे सगळे रोल मी रचून दिलेत. खाली पाणी थोडं जास्तीचं ठेवायचं, कारण मोठ्या गॅसवरती आपण हे शिजवतो. खालचं पाणी करपलं ना तर करपली चव येते आपल्या वड्यांना, त्यामुळे थोडं पाणी जास्तीचं ठेवून मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनटासाठी मी या वाफवून घेतल्या आहेत. आता वाफवल्यानंतर छान असा रंग बदलतो. शिजलेल्या लगेच लक्षात येतात आपल्याला, किंवा चाकू टाकून बघायचा, तो कोरडा निघतो, त्याने देखील लक्षात येतं आपल्याला शिजल्या आहेत. किंवा हात जर लावून पाहिला ना असे चिपकत नाही हाताला, त्यामुळे देखील लक्षात येतं की वड्या शिजल्या आहेत असं. किंवा 15 मिनटं तुम्ही मोठ्या गॅसवरती शिजवल्या ना अगदी परफेक्ट आहे, शिजून तयार होतात. आता वड्या कट करण्यासाठी घेतल्या आहेत मी. आता वड्या कट करताना अगदी गरम गरम केल्या ना आपण तर त्याचे तुकडे पडतात, तुकडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडी वाफ जाऊ द्यायची, कोमट होऊ द्यायचं आणि मग वड्या करायच्या. छान एकसारख्या ह्या वड्या तयार होतात. तुम्हाला पातळ जाड कशा हव्यात ना तशा वड्या कट करून घ्या. छान सगळ्या अशा वड्या कट करून झाल्यात. भरपूर वड्या आल्यात, 4 रोल आले होते मोठे. अशाच देखील खूप आवडतात मला, मस्त लागतात चवीला. आता तळताना मी कढईमध्ये भरपूर तेलामध्ये डीप फ्राय न करता शालो फ्राय केल्यात तव्यामध्ये. ह्याच्यामुळे कमी तेलकट वड्या झाल्यात, छान लागतात. अशाच आवडतात मला, मी अशाच तळते. तव्यामध्ये थोडं तेल घेऊन अशा वड्या थोड्या रचायच्या, उलट पुलट करायच्या. मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. अगदी गरज पडली तर उलट केल्यावर तेल टाकायचं, शक्यतो नाही गरज पडली. छान अशा मस्त सोनेरी रंगावर उलट पुलट करत ह्या सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. थोडा वेगळ्या पद्धतीने केल्यात मी. रेग्युलर ज्या पारंपरिक पद्धतीने माझ्या आई किंवा सासू करायच्यात ना, त्या फक्त डाळीच्या पिठाच्या आणि लाल चटणी टाकून वाटण तयार करून करायच्यात ना, खूप आवडायच्या मला. त्या देखील खूप छान लागतात. ह्या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने केला. हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलं आणि त्याच्यात मी तांदळाचं पीठ टाकलं आणि सुकं खोबरं याचा चुरा देखील टाकला. त्यामुळे खूप रवा टेक्स्चर आलं आणि चवीला खूप रुचकर आल्यात. अशा कुरकुरीत क्रिस्पी झाल्या त्या वड्या. अजिबात तेलकट झाल्या नाही तांदळाच्या पिठामुळे, आणि नारळाच्या आणि हिरव्या मिरचीच्या सव्यामुळे टाकल्यामुळे चव खूप छान आली. असा वेगळा प्रकार कधीतरी केला ना, छान झाला तर मस्त वाटतं. मस्त आल्यात वड्या, मला खूप आवडल्यात. तुम्ही देखील ट्राय करून बघा. कशी झाली आजची रेसिपी, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही कुठल्या भागातून किंवा गावातून किंवा शहरातून व्हिडिओ बघताय हे मला सांगायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचतो आहे ते. व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका. चला तर मग असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया.